चला तर मग मंडळी, आज मी तुम्हाला झटपट पटापट अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ती सोप्या पद्धतीने सांगते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मी इथे बिर्याणी करण्यासाठी अंडी उकडून घेतले। हा आहे बासमती बिर्याणी राईस। आता तो इथे मी तेल सोडून मीठ टाकून शिजवून घेते। तोपर्यंत कांदा सुद्धा मी इथे तळून घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा कांदा तळून घ्या। आता तयारी करायची आहे मसाल्याची। तर इथे मी कांदा, लसूण, आले, कोथिंबीर, पुदिना आणि खडे मसाले म्हणजेच ते मसाल्याचं फूल, वेलदोडे, लवंग, काळी मिरी, जिरे इतकेच मसाले मी मिक्सरला बारीक करून घेते। इथे मी मिक्सरला बारीक करताना कांदा आणि लसूण भाजून घेतलेला नाही आणि खोबऱ्याचा वापर अजिबात केलेला नाही। त्यानंतर इथे ज्या भांड्यात मी कांदा तळून घेतलेला त्याच तेलात चटणी टाकते, मग हा बारीक केलेला मसाला टाकते, थोडं मीठ टाकून मसाला शिजवून घेते। मसाला शिजला आणि भरभरून अशी कोथिंबीर टाकते, कारण सध्या कोथिंबीर बाजारात स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा भरभरून कोथिंबीर टाका, त्याने चव सुद्धा मस्त लागते। आणि आता पुन्हा थोडं शिजू द्या की त्यात ही उकडलेली अंडी सोडते। त्यानंतर गॅस बंद करा आणि ह्याच मिश्रणात शिजवलेला भात पसरून घ्या। त्यानंतर वरून तळलेला कांदा, काजू व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाकण लावून शिजवून घ्या। आता अशी मस्त बिर्याणी ताटात काढून खायला घ्या। कशी दिसते? मग एकदा बनवणार ना अशी बिर्याणी? व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।